मला त्यांचा ऑटोग्राफ पण मिळाला आहे, यू कॅन सी. मी नंतर व्हिडिओमध्ये फोटो पण टाकेल ह्याचा, कोणाकोणाचा आहे ते. Welcome to Niharika's Whimsical World. We share life, travel, fun, and more. Please click subscribe and join us. Bye. See you soon. हाय फ्रेंड्स, सध्या आपल्या लाडक्या मराठी नाटकांचा प्रयोग इथे US मध्ये होत आहे. Isn't it exciting? आणि सध्या आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे, कारण की असेन मी नसेन मी हा नाटकाचा प्रयोग, ज्याच्यात अमृता सुभाष, नीना कुलकर्णी आणि शुभांगी गोखले असे दिग्गज कलाकार आहेत, यांचा हा नाटक इथे आपल्या शार्लोट नॉर्थ कॅरोलाइना मध्ये होत आहे. वाव, सो एक्साइटेड टू वॉच इट. आणि आपण आज या नाटकासाठी चाललो आहोत. मी या नाटकाच्या प्रयोग बघण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत होती आणि आज तो दिवस फायनली आला आहे. चला तर मग बघूया कसा हा प्रवास होतोय आणि काय तिकडचा माहोल असतोय. बघूया आपण. लेट्स गो. वाव, काय मस्त कलर वाटतोय ना. आकाश किती क्लीन अँड क्लिअर वाटतोय. USA मध्ये आपलं मराठी नाटक बघण्याचा काय वेगळाच आनंद आहे. आणि फायनली आपण शार्लोट मधल्या व्हेन्यूला पोहोचलो आहोत. अमेरिकेत राहून आपल्या मराठी नाटकांची आनंद घेण्याचा एक वेगळीच मजा असते ना. हो, अगदीच, नक्की. सो बघूया आपण आता आतमध्ये जाऊन कसा आहे माहोल व्हेन्यू मध्ये. चला. सुरू झालंय आता, बघूया कसं होतंय. की प्रयोग आवडल्यानंतर तुमच्या ओळखीच्या लोकांना जरूर तुम्ही नाटकाविषयी सांगा. आणि इथे आल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं, आम्हाला वाटलं होतं की नाटक खूप गंभीर आहे, पण आम्ही इतके हसतोय नाटकाच्या ह्याच्यात. असेन मी नसेन मी या नाटकाची कथा आणि कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा प्रयोग आहे. कॉमेडी, इमोशन्स आणि उत्तम लेखन. खरोखरच परदेशात राहणाऱ्या रसिकांसाठी ही एक मेजवानीच आहे. असं असतं म्हातारपणामध्ये लाईफ. खूप मस्त असं म्हणजे इमोशनल, रंजक असं म्हणजे कॉमेडी आहे ह्याच्यामध्ये आणि इमोशनल अँगल पण आहे, पण एक मेसेज आहे त्यामागे, त्या नाटकाच्या मागे. सो ते आपण काय आहे कसं आहे ते तुम्हाला इकडे म्हणजे जेव्हा तुम्ही नाटक बघायला याल त्याच वेळेला तुम्हाला समजेल. सो प्लीज आवर्जून या. तुमच्या शहरामध्ये जर असेल, हा नाटक आला असेल, येणार असेल तर नक्कीच बघा. खूप छान आहे, खूप मस्त म्हणजे लेखन केलं आहे त्यांनी. अमृताताईंनी दिग्दर्शक केलं आहे. कुलकर्णी सरांनी खूप मस्त लेखन केलं आहे. नक्कीच आवर्जून बघा. तुमच्या शहरामध्ये असेल, हा नाटक येणार असेल तर नक्कीच सगळ्यांनी बघा. खूप छान आहे आणि सगळ्यांनी मस्त हे केलं आहे. ॲक्टिंग पण खूप छान केली आहे. सो बघूया. छान होता प्रयोग सर, आणि तुमचं कथालेखन तर अप्रतिम होतं. शार्लोटमध्ये येऊन आम्हाला असा आनंद दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्वात मोठा सरप्राईज. प्रयोग संपल्यानंतर
बॅकस्टेज जाऊन कलाकारांना प्रत्यक्ष भेटायला मिळणे हा एक अप्रतिम अनुभव होता. त्यांच्या या प्रचंड मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानले आणि US मधल्या या सुंदर आठवणींना कॅमेऱ्यात कैद केलं. किती छान, खूप मस्त एक्सपिरियन्स होता, खूप छान. अमृताताईचं मला फोटोग्राफ मिळालं आहे, मीना कुलकर्णी, शुभांगी गोखलेताई आणि सतीश कुलकर्णी सरांचा पण मिळाला आहे. फायनली नाटक संपून घरी परतलो आहे आम्ही. डोक्यात नाटकाचे संवाद आणि USA मध्ये मराठी भाषेतलं नाटक बघण्याचा आनंद घेऊन हा दिवस इथे संपतोय. पण जर तुमच्या शहरामध्ये या नाटकाचा दौरा येत असेल तर नक्कीच आवर्जून जावा हा नाटक बघायसाठी. खूप छान कथा लिहिली आहे संदेश कुलकर्णी सरांनी. अमृता सुभाषताईंनी खूप छान डिरेक्ट केला आहे आणि त्यांनी कामही केलं आहे या नाटकामध्ये. जास्त मला कौतुक करायचं असेल तर मीना कुलकर्णीताई, शुभांगी गोखलेताई या इतकं त्यांचं असं नाही बोलणार की वय झालं आहे त्यांचं, बट त्या इतक्या एनर्जेटिक आहेत ना, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना पण ते मागे टाकतील. हे खूप छान अभिनय केला आहे. खरंच सगळ्यांना हॅट्स ऑफ आहे. ह्या वयामध्ये पण त्यांचे बॅक टू बॅक प्रयोग चालले आहेत, त्या तरी इतकं काम करतात त्या बघून सगळं हॅट्स ऑफ आहे त्यांना. आणि त्याच्याचबरोबर त्यांचं बॅकस्टेजचे जे काही माणसं आहे जे त्यांना हेल्प करणारे, सपोर्ट करणारे, त्यांनाही हॅट्स ऑफ आहे. हे एवढं सगळं एकत्र जमवून आणलं आहे त्यांनी. खरंच खूप छान एक्सपिरियन्स असेल तुमचा, कारण माझा खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं मला बघून हा मराठी नाटक बघून, UK पण USA मध्ये. तुम्ही नक्कीच जाऊन बघा. आणि तुम्ही जर ऑलरेडी हा नाटक बघितला असेल तर तुमचा अनुभव काय होता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे अनुभव वाचायला, ऐकायला खूप आवडेल. माझा हा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा. सो आता पुरेसं एवढंच. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मजेत राहा. कीप स्माइलिंग. Book the tickets now. Link in my description and bio.